आज अंबाजोगाई शासकीय रुग्णालय येथे रुग्णालयातील विविध समस्यांबाबत सर्वपक्षीय यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। वार्ड क्रमांक 17, 18, 19 डेंटल विभाग, गायनिक विभाग येथील विविध समस्या, स्वच्छता असेल, रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, अशा अनेक समस्या या आज अधिष्ठाता यांच्यासमोर मांडण्यात आल्या। येत्या 8 दिवसात या समस्या सोडवून असं अधिष्ठाता यांनी आज सर्वपक्षीय डेडिकेशनला शब्द दिला आहे। जर या सुविधा त्यांनी तात्काळ म्हणजे 8-10 दिवसात जर सुरू केल्या नाही तर सर्व पक्षीयांच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या मुख्य द्वाराजवळ धरणे आंदोलन करण्यात येईल, या पद्धतीचा इशारा आज आम्ही देत। किंवा त्याच्या आईची तुम्ही बघा, तुमचा मृत्यू दर जो आहे, तुमचा जो मृत्यू दर आहे ते पहिल्यापेक्षा 50-60% वाढलाय। म्हणजे जे आम्हाला कोणाचं नाव नाही घ्यायचं किंवा आम्हाला कोणाला दोष नाही द्यायचा की ह्यांच्यामुळे झालं, पण पहिले जे डॉक्टर होते त्याच्यातून 50-60% मृत्यू दर वाढलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जे इन्फेक्शनचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर, तिथं जागा नाही, तिथं गाद्यावर लेडीजला टाकले जाते, तिथं स्वच्छता नाही, चप्पल बूट घालून सर्रास तुमचेच कर्मचारी, म्हणजे नातेवाईकांसाठी वेगळा न्याय आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळा न्याय आहे कसं?